सो सेकंडरी फोलिकल हे तुमच्या समोर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जे तुमचं जे 12 वर्षाचा जो पिरियड आहे या ठिकाणी, सो हा पिरियड हा कशामुळे थांबतो, ठीक आहे. सो हा अरेस्टेड असतो बघा या ठिकाणी. येस 14 डेला होतं ओव्ह्युलेशन. सो या ठिकाणी बघा, सो मी तुम्हाला एक या ठिकाणची कन्सेप्ट तुमची क्लिअर करत चालतोय की यामध्ये काय असते. तो या ठिकाणी तुम्ही बघता की हे इंट्रा एम्ब्रियोनल लाईफ आहे. प्रायमरी फोलिकल्स बनले, सेकंडरी फोलिकल्स या ठिकाणी बनतात. सो सेकंडरी फोलिकलसाठी तुम्हाला गरज असते ती म्हणजे ओव्ह्युलेशनची, ठीक आहे. सो सेकंडरी फोलिकलमध्ये तुमचा प्रायमरी oocyte आहे. सो प्रायमरी oocyte लक्षात घ्या, हा ओव्ह्युलेशनला काही बुकमध्ये सोबत दिलेला आहे. सो या प्रायमरी oocyte या सेकंडरी फोलिकलमध्ये डिवाइड होतो दोन याच्यामध्ये, ते म्हणजे सेकंडरी oocyte आणि ती म्हणजे फर्स्ट पोलर बॉडी. सो या ठिकाणी तुम्हाला समजतं की तुमचं सेकंडरी oocyte हे 23 क्रोमोझोम्सचं आहे. हे पण फर्स्ट पोलर बॉडी ही 23 क्रोमोझोम्सची आहे. सो या ठिकाणी अनइक्वल डिव्हिजन झालेलं आहे सायटोप्लाझमचं. 90% सायटोप्लाझम सेकंडरी oocyte कडे आहे अँड तुमचे फर्स्ट पोलर बॉडीकडे ओनली 10% सायटोप्लाझम आहे. आणि या ठिकाणी या प्रायमरी जे oocyte होता इट हॅव्हिंग 46 क्रोमोझोम्स अँड 46 क्रोमोझोमचं कन्वर्जन 23 मध्ये होत असेल. सो व्हॉट इट इंडिकेट विच इज अ फेज ऑफ सेल डिव्हिजन. ही कोणती फेज असते, या फेजला कोणत्या फेज, या फेजला आपण काय म्हणतो की ज्यामध्ये 46चं कन्वर्जन तुमचं, ठीक आहे, 46चं बरोबर कन्वर्जन तुमचं. सो वैष्णवी मिओसिस मिओसिस मिओसिस, सायली सो ॲब्सोल्युटली रॉंग आन्सर आहे तुमचे. सो मिओसिस हे सुपरफिशियल आन्सर झालं, लक्षात ठेवा. सो वेन एव्हर यू आर टॉकिंग अबाउट मिओसिस यू शुड व्हेरी क्लिअर विथ मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. सो अंजली रॉंग आन्सर, पनिता रॉंग आन्सर. सो राईट आन्सर आहे मिओसिस 1, ठीक आहे. सो तुम्ही मला वाटते सेल डिव्हिजन हे तुमचं खूप चांगलंच झालं नाही. सो सेल डिव्हिजनमध्ये आपण मिओसिसबद्दल बोललो. मिओसिस हे 1 जे आहे, मिओसिस 1 ही रिडक्शनल क्रोमोझोमल फेज आहे. मी किती वेळा सांगितलं हे. सो स्टील तुम्हाला जर ते समजलं नसेल तर तुम्ही जा आणि त्या ठिकाणी तुमचे जे सेल डिव्हिजनचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स बघून घ्या, ठीक आहे. सो या ठिकाणी यश हे टोटल 3 पोलर बॉडी फॉर्म होतात असं म्हणतो यश. सो यश हे कंडिशन आहे, जर तुमचा हा जो ओहम आहे हा ओहम जर मोठ्या ह्याच्यामध्ये जर तो गेला नाही तर तो जो तुमचा हा सेकंडरी oocyte आहे हे फर्स्ट पोलर बॉडी आहे, फर्दर डिवाइड होतात 1 आणि 2 मध्ये. सो हे डिजेनरेटिव्ह बॉडीज आहेत, यांचा पुढे तुमच्या रिप्रोडक्शनमध्ये कोणताही यूज नसतो, लक्षात घ्या. सो टोटल या ठिकाणी तुम्हाला 3 पोलर बॉडी मिळतीलच, बट ह्या कंडिशन आहेत, अजून एक कंडिशन आहे त्यासाठी. सो याच्याकडे आपला फोकस नाही आहे, लक्षात ठेवा. सो इथपर्यंत याला आणून सोडून द्या. बट या ठिकाणी तुम्हाला दिसतं की ही तुमची मिओसिस 1 झाली, लक्षात ठेवा. सो मला काय सांगायचं या ठिकाणी की तुमची जी बर्थ आहे, सो बिफोर बर्थ तुमचं प्रायमरी फोलिकल्स बनले, ठीक आहे, प्रायमरी फोलिकल्स बनले, लक्षात घ्या, ठीक आहे. सो यस मी तेच सांगितलं, फर्स्ट पोलर बॉडी आणि सेकंडरी oocyte हे फर्स्ट मिओसिस डिव्हिजनमध्ये होतं, ठीक आहे. सो फर्स्ट प्रायमरी फोलिकल्स बनले. प्रायमरी फोलिकलचं सेकंडरी फोलिकल्स बनण्यासाठी याला 12 वर्षाचा वेट करावा लागला. सो 12 वर्षाचा वेट झाल्यानंतर त्याचं सेकंडरी फोलिकल्स झाले आणि सेकंडरी फोलिकल्स झाल्यानंतर या ठिकाणी सेकंडरी फोलिकल्सचं कन्वर्जन, सेकंडरी फोलिकल्समध्ये तुमचं कन्वर्जन होतं तुमच्या ग्राफेन फोलिकल्समध्ये आणि ग्राफेन फोलिकल्स तुमचा कन्वर्ट होतो, लक्षात असू द्या, ग्राफेन फोलिकल्स रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या सेकंडरी oocyte मध्ये. सो अल्टिमेटली तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जर नाही विचारलं गेलं तर तुम्हाला असं तरी विचारलं जातं की जो तुमचा जो पिरियड आहे प्रायमरी फोलिकल्सचा जो तुमचं ग्राफेन फोलिकल जे सेकंडरी oocyte आहे या सेकंडरी oocyte साठी कोणती फेज अरेस्टेड असते. सो या ठिकाणी तुमचा जो आन्सर आहे ते आहे तुमची मेटाफेज. कोणत्या फेजमध्ये अरेस्ट असतं तर हे प्रोफेजमध्ये अरेस्ट असते, लक्षात ठेवा. सो हे मला वाटतं की अजून बऱ्याच जणांचं क्लिअर नाही. सो मला ती जी प्रोसेस आहे तुमच्या समोर जी ठेवतोय ती प्रोसेस मला आधी क्लिअर करू द्या, ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला समजतं की बघा की या ठिकाणी मेरिस्टेम सायकल ही स्टार्ट होते, ठीक आहे, मेरिस्टेम सायकल ही स्टार्ट होते. सो मेरिस्टेम सायकल ही स्टार्ट झाल्यानंतर हे जे तुमचे FSH आहेत, LH आहेत, यांचं सिक्रिशन चालू होतं, हे फोलिक्युलर जेनेसिस होतं, लक्षात ठेवा. सो फोलिक्युलर जेनेसिस झाल्यानंतर हे तुमचं प्रायमरी oocyte ॲज इट इज आहे, फक्त फोलिकल्स वाढलेत. फोलिकल्स म्हणजे काय, कोणत्या लेअर वाढल्या, त्या ग्रॅन्युलोसाच्या लेयर्स वाढलेल्या आहेत, ठीक आहे. सो या ग्रॅन्युलोसाच्या लेअरमध्ये तुम्हाला काय काय वाढलेलं दिसतं, हे आहे तुमच्या ग्रॅन्युलोसाच्या लेअर, ही आहे तुमची पेलिस्युडा, हे आहे थिका फोलिक्युला आहे. आता बघा या ठिकाणी तुमचं जे सेकंडरी फोलिकल आहे याचं कन्वर्जन मी दाखवतो या ठिकाणी एकदम लास्टच्या फेजमध्ये होतं,
ती फेज म्हणजे तुमची ग्राफियन फोलिकल. ठीक आहे, हे आहे तुमचं फोलिकल्स. ठीक आहे, आणि हे लेयर्स आहेत सगळ्या ग्राफियन फोलिकल्स. ठीक आहे, सो ग्राफियन फोलिकल होत असताना लक्षात ठेवा, ग्राफियन फोलिकल होत असताना या ठिकाणी जो सेकंडरी oocyteमध्ये जो गॅप सुटलेला आहे, जो गॅप तिथं बनलेला आहे अँट्रम, तो सगळा गॅप एका ठिकाणी येतो आणि हा तो मोठा गॅप या ठिकाणी तुमचा जनरेट होतो. सो हा जो गॅप असतो हा गॅप, आणि या ठिकाणी जी तुमची ही जी आउटर लेअर आहे ही आउटर लेअर. ठीक आहे, या ठिकाणी परत तुमचे हे सेकंडरी oocyte आहे. ठीक आहे, सो सॉरी हे तुमचे ग्रॅन्युलोसाचे सेल्स आहेत. सो तुम्हाला इथं दिसतं की या ठिकाणी हे जे तुमचं प्रायमरी, स्टील इट इज प्रायमरी oocyte. लक्षात ठेवा. सो ग्राफियन फोलिकल पर्यंत जो तुमचं जेनेटिक मटेरियल आहे हे तुमचं डिप्लॉइडच असतं. लक्षात ठेवा. सो ग्राफियन फोलिकल पर्यंत हे मटेरियल डिप्लॉइड आहे. फक्त तुमचे काय झाले की आउटर जे लेयर्स आहेत या लेयर्सचं तुम्हाला काय दिसतंय, ग्रोथ झालेली आहे. ग्रॅन्युलोसाच्या लेयर्स ह्याची ग्रोथ झालेली आहे. ठीक आहे, सो ही जी थिका फोलिक्युला होतं हे प्रायमरी ग्राफियन फोलिकल हे मॅच्युअर आहे. सो थिका फोलिक्युला हे दोन याच्यामध्ये डिवाइड होतं. थिका फोलिक्युला जे आउटर लेअर आहे, थिका इंटरना अँड थिका एक्सटर्ना. लक्षात असू द्या. ठीक आहे, थिका एक्सटर्ना. सो या दोन याच्यामध्ये हे डिवाइड होतं. थिका बघा, थिका इंटरना रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन. ठीक आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन. सो इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. प्रायमरी फोलिकल, सेकंडरी फोलिकल, ग्राफियन फोलिकल. फरक काय आला की यामध्ये हे तुमचा अँट्रमचा गॅप वाढला, तिथं अँट्रमची कॅव्हिटी तयार झाल्या. ठीक आहे, सो या ठिकाणी हे तुमचं झोना पेलिसिडा आहे. याला जी मर्ज जी लेअर असते हे साईडच्या या लेअरला तुम्ही काय म्हणू शकता, ह्या आउटर लेअरला तुम्ही कोरोना रेडिएटा म्हणू शकता. ठीक आहे, ग्रॅन्युलोसाच्या लेअरला. ठीक आहे, कोरोना रेडिएटा. ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा, आणि ज्या वेळेला आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे, सो नेक्स्ट प्रोसेस आहे तुमचं ओव्ह्युलेशन. सो ओव्ह्युलेशन होण्याआधी लक्षात ठेवा, आता नेक्स्ट प्रोसेस आहे ओव्ह्युलेशन. सो ओव्ह्युलेशन होताना ग्राफियन फोलिकलमध्ये सध्या काय आहे मला सांगा. सध्या आहे तुमचं प्रायमरी oocyte. सध्या काय आहे तुमचं प्रायमरी oocyte आहे, राईट. बट रिलीज होताना तो काय होतं, सेकंडरी oocyte. सो याचा मिनिंग असा आहे की वन्स द ग्राफियन फोलिकल अटेंड, ज्या वेळेला ग्राफियन फोलिकल बनतं, आता नाऊ त्या ठिकाणी तुमची मिओसिस 1 होते. सो या ठिकाणी तुमची मिओसिस 1 होते. फर्स्ट टाइम इन लाईफ ही मिओसिस 1 होते. या ठिकाणी तुमचं प्रायमरी oocyte हे कन्वर्ट होतं सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलार बॉडी. ठीक आहे, सो प्रायमरी oocyte अँड फर्स्ट पोलार बॉडी हे कुठं बनतात, तुमच्या ह्या ग्राफियन फोलिकलमध्ये बनतात. कोणत्या प्रोसेसनी बनतात, मिओसिस 1च्या प्रोसेसनी बनतात. आणि हे जे आहे या ठिकाणी जे मी दाखवलं, सो सेम या ठिकाणी तुमचं सेकंडरी oocyte असेल आणि या ठिकाणी याला लेअर असेल, या साईडला फर्स्ट पोलार बॉडी असेल. आणि ॲट द डे ऑफ 14, द सायकलच्या डे ऑफ 14ला, ठीक आहे, यस स्लोच घेतोय. ओके, स्लो. हे थोडं प्रोसेस क्रिटिकल असल्यामुळे तुम्हाला तसं होत असेल, जस्ट वेट करा. परत एकदा तुमचा ह्याचा ओव्हरव्ह्यू दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तुम्हाला जोपर्यंत हे 100% क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. कारण मला माहीत आहे या सेशनची जरी कॉस्ट असेल 2 hours, सो इट विल इज इक्वल टू 4 marks. ठीक आहे, सो मला माहीत आहे याचं वेटेज, त्यामुळे मी हे घेत आहे. ओके, सो या ठिकाणी तुमचं प्रायमरी oocyteचं कन्वर्जन सेकंडरी oocyteमध्ये आणि फर्स्ट पोलार बॉडीमध्ये. सो या दोघांकडे पण 23 क्रोमोझोम्स आहेत. लक्षात घ्या, 23 क्रोमोझोम्स आहेत. बट सायटोप्लाझमचा जो डिफरन्स आहे तो वेगळा आहे. याच्याकडे सायटोप्लाझम जास्त आहे, फर्स्ट पोलार बॉडीकडे सायटोप्लाझम. ठीक आहे, सो हाके तुला लेक्चर दिसत नाही, हा आय थिंक तुझ्या मोबाईलचा इश्यू आहे. हाके, सो लवकरात लवकर तू इश्यू तो सॉल्व करून घे. अदरवाईज आतापर्यंत मला खूप जास्त मेसेज आले असते जर दिसत नसतं तर. आणि आता नेटवर्क इश्यू यायलाच नाही. ठीक आहे, सो सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे का, हा बोर्ड दिसत नाही असं आहे सगळ्यांनाच, नाही ना. ठीक आहे, सो अंजली ओके ओके ओके. सो या ठिकाणी जर तसं काही असेल तर तुम्ही समजून घ्या आणि तुमचं एकदा तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन करू शकता. ओके, सो या ठिकाणी बघा, हे प्रायमरी oocyte हे कन्वर्ट झाले तुमच्या फर्स्ट सेकंडरी oocyteमध्ये आणि फर्स्ट पोलार बॉडीमध्ये. फर्स्ट पोलार बॉडी आणि हे दोन्हीही या ठिकाणून रिलीज होतात.
ॲट द डे ऑफ ओव्ह्युलेशन, ॲट द डे ऑफ 40. सो तुम्हाला काय दिसतं बघा आता नेक्स्ट पुढे काय होतं की या ठिकाणी जे ओव्ह्युलेशन झालं हा तुमचा सेकंडरी oocyte आहे आणि याच्या साईडला एक ग्रॅन्युलोसाची लेअर असते, लक्षात असू द्या, याला आपण कोरोना रेडिएटा म्हणतो. सो सेकंडरी oocyte रिलीज होत असताना कोरोना रेडिएटा सोबत रिलीज होतो, लक्षात ठेवा. दिस इज द लेअर ऑफ कोरोना रेडिएटा, दिस इज द लेअर ऑफ झोना पेलिसिडा आणि हे तुमचं मधलं जो पार्ट आहे हा त्याचा सायटोप्लाझमचा आहे आणि हा सगळाच पार्ट आहे तुमच्या सेकंडरी oocyteचा. आता सेकंडरी oocyte बद्दल आपण बोलतोय, ठीक आहे. सो या ठिकाणी आता आपण जे डिस्कशन करतोय ते बघा की आफ्टर जी डिजेनरेशन आफ्टर रिलीज ऑफ सेकंडरी oocyte जो उरलेला जो पार्ट आहे, ठीक आहे, जो उरलेला जो बाकीचा जो पार्ट आहे हा बाकीचा पार्ट म्हणजे कोणता पार्ट असतो हा. सो दिस इज कॉल्ड येलो बॉडी. याला काय म्हणतो आपण येलो बॉडी. सो यालाच आपण काय म्हणतो तुमचं कॉर्पस, ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण कॉर्पस लुटियम, ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण कॉर्पस, ठीक आहे, लुटियम, ठीक आहे, यालाच म्हणतो कॉर्पस लुटियम. समजते का? कधी झालं हे? सेकंडरी oocyte डेव्हलप दिलं त्यांनी, सेकंडरी oocyte दिलं. सेकंडरी oocyte दिलं म्हणजे काय की सेकंडरी oocyte हे तुमच्या फोलिक्युलोजेनेसिसमध्ये मी तुम्हाला ओव्हरीची पण डायग्राम दाखवेल, ठीक आहे. या ठिकाणी सेकंडरी oocyte एक बाहेर पडलं, अजून एक याच्यासाठी बाहेर पडलेला कोण आहे तुमचा फर्स्ट पोलार बॉडी आहे. फर्स्ट पोलार बॉडी फर्दर डिवाइड होऊ शकतो किंवा या ठिकाणी याचं डिजेनरेशन होऊ शकतो. ही इज नॉट अंडरगो द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. सो सेकंडरी oocyte तुमचा रिलीज झाला. मला सांगा आता सेकंडरी oocyte कडे किती क्रोमोझोम्स आहेत? 23. सो नाऊ आय विल कॉल्ड ॲज हेप्लॉइड, ठीक आहे. याला काय म्हणतो मी आता? हेप्लॉइड, लक्षात ठेवा. सो हे क्वेश्चन्स तुमच्या समोर असू शकतात, ठीक आहे. याला मी म्हणतो आता हेप्लॉइड. मग आता या ठिकाणी हे सेकंडरी oocyte कुठं रिलीज झाला? लक्षात घ्या की हे तुमचा ओव्हरीचा पार्ट आहे, ठीक आहे, हा तुमचा ओव्हरीचा पार्ट आहे बघा. सो या ओव्हरीला अटॅचमेंट असते लिगामेंट्सची, लिगामेंट्सनी या ओव्हरी अटॅच आहेत. सो प्रायमरी सेकंडरी ग्राफियन रिलीज केलं तुमचं सेकंडरी oocyte. सो सेकंडरी oocyte रिलीज झाला. सो सेकंडरी oocyte आणि या ठिकाणी जी राहिलेली रिमेनिंग बॉडी आहे याला म्हणतो आपण कॉर्पस लुटियम, ठीक आहे. त्यानंतर कॉर्पस अल्बिकन्स याला म्हणतो तुम्ही येलो बॉडी, याला म्हणा तुम्ही व्हाईट बॉडी. सो फर्दर डिजेनरेशन झालं तर तुमचे व्हाईट बॉडी बनतात आणि जर त्याच्या आधी आहे हे तुमच्या येलो बॉडी आहे आणि हे करतात ॲक्ट तुमच्या एंडोक्राइन ग्लँडचं. सो हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो हू विल ॲक्ट ॲज अ एंडोक्राइन ग्लँड इन ओव्हरी? सो येलो बॉडी जे आहे या येलो बॉडी तुमच्या एंडोक्राइन ग्लँडचं काम करतात बिकॉज दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ, ठीक आहे, इस्ट्रोजन, ठीक आहे. सो इस्ट्रोजन हे खूप स्मॉल अमाऊंटमध्ये आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात मेजर आहे तुमचा प्रोजेस्टेरॉन. हे प्रोजेस्टेरॉन सगळ्यात मेनली लक्षात ठेवायचं, व्हेरी IMP. सो प्रोजेस्टेरॉन हा रिलीज कुठून होतो असं तुम्हाला विचारलं जातं, त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की प्रोजेस्टेरॉन हा तुमच्या कॉर्पस लुटियम मधून रिलीज होतो, ठीक आहे. हे खूप मायनर लक्षात ठेवा. इस्ट्रोजन हे सगळ्यात मेजर थिका इंटरनापासून रिलीज झाले, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी जे तुम्हाला मग सांगितलं थिका इंटरना तिथून हे रिलीज झाले, ठीक आहे. सो त्यानंतर बघा यस बरोबर आहे मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. या ठिकाणी तुम्हाला दाखवते त्याचा फीडबॅक इनिबिटरी कसा इफेक्ट असतो. थर्ड वन आहे तुमचा इनिबिन, ठीक आहे, आणि लास्ट आहे तुमचा रिलॅक्झिन. सो एवढे हार्मोन्स सिक्रेट होतात तुमच्या कॉर्पस लुटियम. सो मला सांगा आतापर्यंत तुम्ही बघितलं बघा या ठिकाणी इथपर्यंत या ठिकाणी पहिले फेज होता मेरिस्टम सायकल, ही 4 दिवसाची असते. सो इथून इथपर्यंत तुमची फोलिक्युलोजेनेसिस झाली, डे ऑफ 14 ओव्ह्युलेशन झालं आणि या ठिकाणाहून तुमचं सिक्रिशन चालू झालं. सो व्हाईट बॉडी डिजनरेट होते आणि नेक्स्ट सायकल स्टार्ट होते आफ्टर 28 डेज, ठीक आहे. सो वन्स द ओव्ह्युलेशन ऑकर्स, बघा ओव्ह्युलेशन मिळालं, हा तुमचा सेकंडरी oocyte या ठिकाणी आहे. सो सेकंडरी oocyte होण्यासाठी तुम्हाला पहिली गरज लागली तुमच्या ग्राफिन फोलिकलमध्ये, ती म्हणजे तुमची मिओसिस 1. आणि मिओसिस 1 ही कधी रिझ्यूम झाली आणि कधी ही अरेस्ट झाली होती, ठीक आहे. सो या ठिकाणी बरोबर आहे, यस जरा वेट कर, मी सांगतो ते पुढे येणारच आहे. सो या ठिकाणी बघा मला सांगा की तुमचं जे मिओसिस 1 आहे ही मिओसिस 1 अरेस्टेड कधी होती? प्रायमरी फोलिकल्सचे कन्व्हर्जन सेकंडरी फोलिकल्समध्ये किती दिवसानंतर झालं, किती लॉंग पिरियड ऑफ टाइम नंतर झालं सांगा. सो जे ओव्हरीज बनले, प्रायमरी फोलिकल्स बनले, हे बनले 25th, ठीक आहे, 25th वीक ऑफ प्रेग्नन्सी.
कुठं एम्ब्रिनो लाईफमध्ये, त्या रीनाच्या एम्ब्रिनल लाईफमध्ये 25th मध्ये हे प्रायमरी फॉलिकल्स बनले. सो प्रायमरी फॉलिकलचं सेकंडरी फॉलिकल्स होण्यासाठी इट टुक्स मोर दॅन 12 इयर्स. सो तोपर्यंत या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल्स म्हणजेच काय, सेकंडरी फॉलिकल्स नाही तर तुम्ही सेकंडरी फॉलिकलचं लगेच तुमच्या किती दिवसामध्ये होतं ते सेकंडरी प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकल्स हे तुमचं 4 day to 13 day पर्यंत हे ग्राफेन फॉलिकल्स पर्यंत येतात, तुम्हाला माहित आहे. सो इफ आय रोट हेअर सेकंडरी फॉलिकल्स ॲज वेल ॲज ग्राफेन फॉलिकल्स, ठीक आहे, ॲज वेल ॲज रिलीज ऑफ सेकंडरी oocyte, तर त्याचा मिनिंग एकच होतो, लक्षात घ्या. सो या दिवसापर्यंत म्हणजे सेकंडरी oocyteच्या रिलीज पर्यंत किती वर्ष थांबावं लागले, टोटल 12 वर्ष. सो या सेकंडरी oocyteसाठी कुणाची गरज लागली, FSH अँड LH. बट या ठिकाणी जे तुमचं या ग्राफेनमध्ये जे प्रायमरी oocyte होतं, प्रायमरी oocyteचं सेकंडरी oocyte करण्यासाठी कुणाची गरज होती, मेयोसिस 1. बट तुम्हाला हे क्वेश्चन कधीच विचारलं जात नाही. तुम्हाला क्वेश्चन असतो असा की या ठिकाणी, ठीक आहे, ग्राफेन फॉलिकल इज इक्वल टू मॅच्युअर फॉलिकल, अंजली हे ऑलरेडी सांगितले, ठीक आहे. सो हे जे सेकंडरी oocyte आहे, हे सेकंडरी oocyte हे कुठून बनलं, प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte कुठं होतं, तुमच्या ग्राफेन फॉलिकलमध्ये. सो अल्टिमेटली या ठिकाणी प्रायमरी फॉलिकल्स आणि जे सेकंड प्रोसेस आहे सेकंडरी oocyte मध्ये ही कुठं अरेस्ट होते. सो मेनली ही रिझ्यूम होते ओव्ह्युलेशनला किंवा ॲट द एज ऑफ प्युबरिटी, असं म्हणा, ॲट द एज ऑफ प्युबरिटी. आणि या ठिकाणी मेयोसिस 1, ठीक आहे, या प्रायमरी फॉलिकल्स मध्ये लक्षात घ्या, प्रायमरी फॉलिकल्स मध्ये पण कोण आहे, प्रायमरी oocyte आहे, राईट आहे, बरोबर आहे. हे क्लिअर आहे का सगळ्यांना. प्रायमरी oocyte मध्ये पण कोण आहे, प्रायमरी फॉलिकल मध्ये कोण आहे, प्रायमरी oocyte. सो प्रायमरी oocyte हा या प्रायमरी फॉलिकल मध्ये सेकंडरी oocyte मध्ये का जात नाही, का, कारण हे जाण्याआधी आधी फॉलिक्युलर डेव्हलपमेंट झाली पाहिजे. सो फॉलिक्युलर डेव्हलपमेंट टोटल डिपेंड आहे मेलस्टम सायकलवर, FSH आणि LHच्या हॉर्मोन्सवर. आणि फॉलिक्युलर वन्स द मॅच्युरेशन ऑकर्स देन प्रायमरी oocyte अंडरगो सेकंडरी oocyte. आणि हे जाण्याआधी म्हणजे मी जर असं विचारत असेल की तुमचं जे फिमेल आहे एम्ब्रियोनल लाईफ पासून, ठीक आहे, एम्ब्रियोनल लाईफ पासून ते जे त्याच्या प्युबरिटी पर्यंत हे कुठं अरेस्टेड असते, तर मी सांगेल मेयोसिस 1. कारण हे तुमचं जे ग्राफेन फॉलिकल आहे अल्टिमेटली आपण काय रिलीज करतोय, सेकंडरी oocyte. सो हे कुठं अरेस्टेड होतं, हे मेयोसिस 1 ही तुमची अरेस्टेड होती. आणि ही तुमची रिझ्यूम झाली, कधी रिझ्यूम झाली, ही ॲट द एज ऑफ ठीक आहे, ॲट द एज ऑफ प्युबरिटी. सो आफ्टर बर्थ, ठीक आहे, बिफोर बर्थ पासून ते एज ऑफ प्युबरिटी पर्यंत मेयोसिस 1 ही अरेस्टेड असते. आणि ती फेज असते ती म्हणजे तुमची प्रोफेज. सो दिस इज द मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सो हा क्वेश्चन तुमच्या समोर असू शकतो, ठीक आहे. सो मला सांगा, प्रोफेज 1 म्हणा त्याला, राईट. सो याला आपण प्रोफेज 1 म्हणतो. तुला अजून सिम्प्लिफाय त्याला स्पेसिफाय करा, प्रोफेज 1. सो मी ह्या गोष्टी का सांगत आहे, कारण हे तुमच्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतं, ठीक आहे. सो आता तुम्हाला समजलं की वाय मेयोसिस 1 इज अरेस्टेड, ठीक आहे. कधीपर्यंत अरेस्टेड असते ही, बिफोर बर्थ पासून ते आतापर्यंत हे अरेस्टेड आहे. आणि वन्स द ओव्ह्युलेशन, वन द मेलस्टम सायकल स्टार्टेड, फॉलिक्युलोजेनेसिस स्टार्ट होतं, सेकंडरी प्रायमरी oocyteचं कन्वर्जन सेकंडरी oocyte मध्ये होतं बाय मेयोसिस 1. जो सेकंडरी oocyte आहे हा तुमचा हेप्लॉइड आहे, प्रायमरी oocyte आहे जो तुमचा डिप्लॉइड आहे. याला डिप्लॉइड काम, प्रायमरी oocyteला डिप्लॉइड काम म्हणतो कारण त्याला 46 क्रोमोझोम्स आहेत, ठीक आहे, त्याच्याकडे 2n जेनेटिक मटेरियल आहे. या तुमच्या सेकंडरी oocyteला आपण हेप्लॉइड म्हणतो आणि याला आपण सिंगल एन म्हणतो, लक्षात असू द्या, सिंगल एन, कारण याच्याकडे DNA चा जो अमाऊंट आहे ते रिडक्शन झालेलं आहे. सो हाफ DNA त्याच्याकडे गेलं, हाफ DNA याच्याकडे आलं. सेकंडरी oocyte आणि तुमची जी फर्स्ट पोलर बॉडी आहे याच्याकडे 23 क्रोमोझोम्स आहेत आणि सिंगल एन आहे. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, मी तुम्हाला सेल डिव्हिजनमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं या ठिकाणी DNAचं अँप्लिफिकेशन होत नाही मेयोसिस 1 मध्ये. सो मेयोसिस 1 जर तुम्हाला कन्फ्यूज असेल तर मी 101% सांगू शकतो की यस अमृत, थँक्यू सो मच, क्रिस्टल क्लिअर म्हणतोय तो. सो हे तुमचं सेल डिव्हिजन हे कुठेतरी वीक असेल, ओके. सो या ठिकाणी नेक्स्ट आपण प्रोसेसला येतोय. नेक्स्ट प्रोसेस काय सांगतो बघा, की या ठिकाणी तुम्ही बघता की जो आपला जो पार्ट आहे, ठीक आहे. सो हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीचा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकमध्ये आपण दाखवलं होतं बघा, या ट्रॅकमध्ये ह्या ठिकाणी तुमच्या ओव्हरीज असतात,
हे आहे तुमचे फिमरीज, ठीक आहे. हा पार्ट आहे तुमचा इन्फंडिबुलमचा. सो या सगळ्या ट्यूबला आपण म्हणतो फॅलोपियन ट्यूब. ओके, या सगळ्या ट्यूबला आपण म्हणतो फॅलोपियन ट्यूब. सो या ठिकाणी ओव्हरी रिलीज करते ते म्हणजे तुमचं सेकंडरी oocyte. सो सेकंडरी oocyte रिचेस टू पार्ट ऑफ एम्फुला. या एम्पुलाच्या पार्टमध्ये हा पार्ट असतो एम्फुलाचा, हा पार्ट आहे फंडसचा, हा पार्ट आहे सर्वायकलचा. सो या ठिकाणी 3 लेअर आहेत, याला म्हणतो आपण, ठीक आहे, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम अँड अजून एक असेल मला वाटतं मेझोमेट्रियम. अशा 3 लेअरच्या या 3 लेअरने या ठिकाणी काय बनलेलं आहे, युटेरस. ठीक आहे, या ठिकाणी काय बनलेलं आहे, युटेरस. सो लक्षात ठेवा. सो वेनेवर द मेस्टम सायकल पेरिमेट्रियम. ओके, सो 3 लेअर आहेत, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम अँड पेरिमेट्रियम, अशा 3 लेअर आहेत. सो एंडोमेट्रियम ही सगळ्यात मधली. ठीक आहे. सो या ठिकाणी हे जे आहे, सो नाऊ ही इज वेटिंग फॉर, सो इट विल टेक 4 to 5 days टू रीच पार्ट ऑफ एम्पुला. नाऊ ही इज वेटिंग फॉर फॉर्मेशन ऑफ ओहम अँड सेकंड पोलर बॉडी. ठीक आहे, नाऊ ही इज वेटिंग फॉर फॉर्मेशन ऑफ ओहम अँड सेकंड पोलर बॉडी. सो हे ओहम अँड सेकंड पोलर बॉडी ही कधी बनते लक्षात घ्या. सो या ठिकाणी तुमचं जे मिओसिस 2 आहे, ठीक आहे, मिओसिस 2, बट ही कधी होते, ज्या वेळेला हा जो सेकंडरी oocyte आहे हा कॉन्टॅक्टमध्ये येतो स्पर्मच्या. लक्षात ठेवा. सो सेकंडरी बघा ॲक्च्युअल फर्टिलायझेशन अकर्स इन एम्फुला, हे बरोबर आहे. सो या ठिकाणी मी म्हणूनच तुम्हाला एम्फुला सांगतोय. ओके, सो बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन फिमेल आहेत. एक आहे सो दॅट इज कॉल्ड मॅरिड अँड अनमॅरिड. ओके, सो नाऊ शी इज द एज ऑफ प्युबरिटी. ठीक आहे, एज ऑफ 18 years. नाऊ शी इज द एज ऑफ 20 years. ओके, सो बघा की दोघीमध्ये पण मेस्टम सायकल आहे, राईट, पॉझिटिव्ह. बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ सेकंडरी oocyte. सो दोघीमध्ये पण मेस्टम सायकल होते, यांनी पण सेकंडरी oocyte सिक्रिट केला. सो नाऊ शी इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ oocyte. सो oocyte ट्रान्सफर होतो एम्फुलामध्ये. ठीक आहे, 4 to 5 days मध्ये तो ट्रान्सफर होतो एम्फुलाच्या पार्टमध्ये. ओके, सो हा पण ट्रान्सफर करतो एम्फुलाच्या पार्टमध्ये. सो नाऊ दिस सेकंडरी oocyte या ठिकाणी मिओसिस 1 झालेली आहे. सो बघा या ठिकाणी मिओसिस आता 2 व्हायचे, तर यासाठी काय लागतं तुम्हाला, या ठिकाणी स्पर्म पाहिजे. लक्षात ठेवा. सो मिओसिस 2 होत असताना तुम्हाला समजतं, हे मिओसिस 2 होत असताना स्पर्म पाहिजे, बट नाऊ शी इज मॅरिड. ही आता तुमची मॅरिड आहे. सो नाऊ देअर मे बी चान्सेस टू एक्सप्लोर ऑफ सेकंडरी oocyte टू स्पर्म. लक्षात ठेवा. आणि हे जे कॉन्ज्युगेशन आहे, हे जे तुमचं ओहमचा जो पार्ट आहे, ठीक आहे, हे ओहम बनण्यासाठी सेकंड प्रोसेस इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे मिओसिस 2. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, सेकंडरी oocyte आहे, हे एम्फुलामध्ये आलं, ही इज वेटिंग फॉर स्पर्म, बट इन फिमेल जेनेटिक ट्रॅक्ट देर इज नो स्पर्म. सो आफ्टर 24 hours हे जे ओहम आहे हे ओहम प्रोसेसमध्ये जातात, दॅट इज कॉल्ड डिजेनरेशन. सो तुम्ही बघितलं की ठीक आहे, जो तुमचं सेकंडरी oocyte आहे डिजेनरेट होतं. सो नेक्स्ट मेस्टम सायकल ही परत स्टार्ट होते. लक्षात ठेवा. आणि वन्स द फर्टिलायझेशन ऑकर्स, मेस्टम सायकल ही स्टॉप होते. सो दिस इज द मेन इंडिकेशन फॉर, ठीक आहे, दिस इज द मेन इंडिकेशन फॉर प्रेग्नन्सी. मेस्टम सायकल त्याच ठिकाणी स्टॉप होते. आणि आपण बघतो की आपला जो एक प्रोजेस्टेरॉन आहे या ठिकाणी, आता मला सांगा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं की जर प्रेग्नन्सी जर इंड्यूस होत असेल, तर नंतर तुमचं कॉर्पस लुटियम बनेल का, नंतर नाही बनणार, कॉर्पस लुटियम नाही बनणार. सो नो कॉर्पस लुटियम, नो प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो प्लॅसेंटा आहे, तो प्लॅसेंटा एक हॉर्मोन सिक्रिट करतो, त्याला आपण SCG म्हणतो, ह्युमन कोरिओ गोनेट्रॉपिक हॉर्मोन. हे तुम्हाला आठवते का, हे बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असतं. सो वी आर डिटेक्टिंग प्रेग्नन्सी विथ द हेल्प ऑफ प्रेग्नंट न्यूज. ठीक आहे. सो ठीक आहे, या ठिकाणी या ठिकाणी कॉर्पस लुटियम हे नेक्स्ट प्रोसेसमध्ये जात नाही. सो प्रेग्नन्सीमध्ये तुमचं प्रोजेस्टेरॉन हे ठीक आहे कंटिन्युअस सिक्रिट होत असतात. लक्षात ठेवा. आणि हे प्रोजेस्टेरॉन हे तुमच्या हायपोथॅलॅमसला इनिबिटरी रिस्पॉन्स देत असतात, हायपोथॅलॅमसला. नेक्स्ट जे ओव्ह्युलेशन आहे ते डिप्रेस करतात, कारण प्रेग्नन्सी झालेली आहे. ठीक आहे. सो नाऊ द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन ही प्रोसीड होते. मी सांगतो तुम्हाला. सो हे जे आहे SCG हे तुम्ही ऐकलं असेल,
हे डिटेक्शनसाठी आहे. जे प्रेग्नन्यूज असतात बघा, जे प्रेग्नन्सी किट असतात, विथ द हेल्प ऑफ युरिन याचा यूज, याचं डिटेक्शन होतं. सो त्याच्यामध्ये हा हार्मोन असतो आणि हा क्वेश्चन आपल्या जीपॅडला विचारलेला आहे. ठीक आहे. सो हे प्लॅसेंटापासून हे सिक्रिशन होतं. ठीक आहे. प्रोजेस्टेरॉन पण असतात. आणि मला जे सांगायचं होतं या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं बघा. सो तुमचं जे फायनल जो मला या ठिकाणी ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे, हा फायनल ओव्हरव्ह्यू हा तुमचा मी या प्रकारे देऊ शकतो बघा. सो या फायनल ओव्हरव्ह्यूकडे सगळ्यांनी क्लिअरली लक्ष द्या. ठीक आहे. सो बिफोर बर्थपासून, ठीक आहे, बिफोर बर्थ, ठीक आहे, बिफोर बर्थपासून ते प्युबरिटीपर्यंत मिओसिस 1 ही अरेस्टेड असते. प्युबरिटीपासून ते मॅरेजपर्यंत किंवा रिप्रोडक्शनपर्यंत मिओसिस 2 ही अरेस्ट असते. मिओसिस 1 ही प्रोफेज 1 मध्ये अरेस्ट असते आणि हे जे आहे तुमच्या मेटाफेज 2 मध्ये ही अरेस्ट असते. सो दिस वुड बी द इंडिकेशन फॉर oogenesis. सो नाऊ इफ द प्रेग्नन्सी बघा या ठिकाणी तुमचा जो ओहम बनला. सो हे जे आहे तुमचं सेकंडरी oocyte प्लस स्पर्म, इट हॅव्हिंग 23 क्रोमोझोम, इट ऑल्सो हॅव्हिंग 23 क्रोमोझोम्स. सो ज्या वेळेला हा ओहम बनवतो, ह्या ओहममध्ये लक्षात घ्या ही मिओसिस 2 आहे. लक्षात ठेवा मिओसिस 2 आहे, जी तुमची सेकंड पोलर बॉडी आहे. ही सेकंड पोलर बॉडी, हे सेकंड पोलर बॉडी, हे आता दोघांचे मिळून किती झाले 46 क्रोमोझोम्स. सो तुमचा जो ओहम आहे हा ओहम पण तुमचा 46 क्रोमोझोमचा असतो आणि हा सेकंड पोलर बॉडी पण तुमची 46 क्रोमोझोमची असते. क्लिअरली लक्षात ठेवा. बट या ओहममध्ये एक तुम्हाला कॅरेक्टर दिसतं की जो तुमचा स्पर्मचा न्यूक्लियस आहे तो पण सेपरेट आहे आणि जो तुमचा सेकंडरी oocyteचा होता तो पण सेपरेट आहे. बट हॅव्हिंग 46 क्रोमोझोम बट नॉट युनायटेड. बट ज्या वेळेला हे युनाईट होतात, हे दोन ज्या वेळेला हे युनाईट होतात त्या प्रोसेसला आपण, ठीक आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो झायगोट. ठीक आहे. आणि नाऊ दिस झायगोट हा चालू करतो, तो आता तिथून पास होतो. कुठं पास होतो हा पास होतो युटेरसकडे फॉर इम्प्लांट. ओके. सो प्लीज लेट मी नो oogenesis हे किती % क्लिअर झालं. सो सगळ्यात जास्त सुपरफिशियलच्या लेवलनी आपण या ठिकाणी oogenesis घेतलेला आहे. सो फोलिक्युलोजेनेसिस, प्रायमरी फोलिकल, सेकंडरी फोलिकल, ग्राफेन फोलिकल. ओके. सो ग्राफेन फोलिकल्समध्ये पण तुमचा प्रायमरी oocyte असतो. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये, मिओसिस डिव्हिजनमध्ये तुमची प्रोसेस होते, तुमचे पार्ट बनतात आणि असे सेकंडरी oocyte रिलीज होतं, ॲम्प्युलामध्ये जातं, तिथं फर्टिलायझेशन होतं, मिओसिस 2 होते. जर फर्टिलायझेशन झालं तर मिओसिस 2नी ते इम्प्लांट झायगोट बनवतात, अदरवाईज ते डिजनरेट होतात. ओके. सो अशा प्रकारे सगळ्यांचे मॅसेज माझ्या समोर आहेत. सर क्लिअर झालेला आहे. सो ओके. सो थँक्यू सो मच. जर प्रॉपरली जर तुमचं क्लिअर झालं असेल तर नो ॲन इश्यू. ओके. सो या ठिकाणी आपण आपला जो पार्ट आहे हा पार्ट बऱ्यापैकी हा oogenesisचा पार्ट क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आता बघा, आता जो पार्ट असेल तुमचा कन्सेप्ट इथं डेव्हलप झाल्या. सो तुम्हाला समजलं की तुमचं जे इस्ट्रोजन आहेत, अँड्रोजन आहेत, हे कसे बनतात, तुमचं जे प्रोजेस्टेरॉन आहेत, रिलॅक्सिन आहे, म्हणजे याचा रोल काय बघा. हार्मोनल रेग्युलेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो हार्मोनल रेग्युलेशन हेडिंग टाका. सो हार्मोनल रेग्युलेशनसाठी आपण या ठिकाणी काही पार्ट बघणार आहोत. सो हार्मोनल रेग्युलेशनमध्ये तुम्हाला मी एक दाखवणार आहे की हे कसं होत असेल बघा. सो हा तुमचा हायपोथॅलॅमस आहे. सो हायपोथॅलॅमस हा रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या रिलीज ऑफ गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन. सो हा हायपोथॅलॅमस रिलीज करतो तुमचा, ठीक आहे, हा रिलीज करतो तुमचा, तो म्हणजे हा ॲक्ट करतो तुमच्या पिट्युटरी ग्लँडवर. हा पिट्युटरी ग्लँडमधला जो पोस्टिरियर लोब आहे, हा पोस्टिरियर लोब रिलीज करतो आपले दोन हार्मोन FSH आणि सेकंड आहे तो म्हणजे LH. ठीक आहे. सो हे FSH अँड LH हे रिस्पॉन्सिबल असतात बघा, हे रिस्पॉन्सिबल असतात. हे तर आपल्या लेडिक सेल, हे स्पर्मॅटोजेनेसिससाठी अँटिरियर हार्मोनच म्हणलं का मी, ओके सॉरी, चुकून जर पोस्टिरियर झालं असेल तर सॉरी. सो हे तुमचे पोस्टिरियरमधून तुमचे दोनच हार्मोन आहेत. एक आहे तुमचा ऑक्सिटोसिन आणि सेकंड आहे तुमचा अँटीडायरोटिक हार्मोन. हे दोन हार्मोन आहेत, बरोबर आहे. सो पोस्टिरियरमधून हे रिलीज होतात. सो दे आर बघा, हे रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या स्पर्मॅटोजेनेसिससाठी, हे रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या फोलिक्युलोजेनेसिससाठी, रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या प्रोजेस्टेरॉनसाठी, रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या रिलॅक्सिनसाठी, ठीक आहे, रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या इनिबिनसाठी. ठीक आहे. सो हे हार्मोन्स तुम्ही बघा. आणि इस्ट्रोजनसाठी पण, इस्ट्रोजन पण तुमचा थिका इंटरना रिलीज करतो. सो हे आहे